ॲडमिशनसाठी रजिस्ट्रेशन सुरू होईल CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती. म्हणजे 10 दिवसाचा टाईम दिला जातो. तुमच्या वेळेनुसार तुम्ही 10 दिवसाच्या आत कधी पण रजिस्टर करू शकता. कॅप राऊंडसाठी तुमचा हा रँक चेक केला जातो आणि त्या अकॉर्डिंग तुमचं कॉलेजमध्ये सिलेक्शन होतं. कोणत्या कॉलेजमध्ये कोणत्या कॅटेगरीसाठी किती सीट्स अवेलेबल आहेत ही सगळी माहिती CET सेल तुम्हाला देतं. नमस्कार मित्रांनो, लर्नरेटमध्ये तुमचे स्वागत आहे. तर BSc नर्सिंग CET 2025चा जो रिझल्ट आहे तो डिक्लेअर झालेला आहे. तर खूप विद्यार्थ्यांच्या कॉमेंट्स येत आहेत की नर्सिंग CETचा रिझल्ट डिक्लेअर झाला आहे, तर रिझल्ट नंतरची ॲडमिशन प्रोसेस नेमकी काय असणार आहे. तर नर्सिंग CET 2025च्या रिझल्टनंतर जी काही फुल ॲडमिशन प्रोसेस आहे ती प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओ इम्पॉर्टंट होणार आहे तुम्हा सर्वांसाठी. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक नर्सिंग रिलेटेड ॲडमिशन रिलेटेड जे काही व्हिडिओज असतील, जे काही स्कॉलरशिपचे व्हिडिओज असतील, प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला टाईम टू टाईम मिळेल. सबस्क्राईब केल्यानंतरच तुम्हाला सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येणार आहेत. इन फ्युचर जेव्हा स्कॉलरशिप्स येतील गव्हर्नमेंटच्या, तुम्ही ॲडमिशन घेतल्यानंतर ही स्कॉलरशिप्स येतील, त्यावेळेला तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही त्या स्कॉलरशिपसाठी अप्लाय करू शकाल. ठीक आहे. तर सर्व ॲडमिशन रिलेटेड व्हिडिओज या चॅनलवरती येणार आहेत, तर त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ठीक आहे. सो विद्यार्थ्यांचे डाऊट्स येत आहेत, पेरेंट्सचे डाऊट येत आहेत की नर्सिंग CETचा रिझल्ट डिक्लेअर झाला आहे, त्यानंतर पुढची ॲडमिशन प्रोसेस काय असणार आहे. पूर्ण ॲडमिशन प्रोसेस आम्हाला माहिती नाही आहे. सो ह्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. ओके. सो बेसिकली रिझल्ट डिक्लेअर झाला आहे. रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर 5 ते 6 दिवसामध्ये कॅप राऊंडचं रजिस्ट्रेशन जे आहे ते सुरू होईल. म्हणजे ॲडमिशन रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे. ओके. त्यामध्ये कसं रजिस्ट्रेशन करायचं असेल, काय नेमकं रजिस्ट्रेशन करायचं असेल, ओके, हे पण आपण डिस्कस करणारच आहोत. मागच्या वर्षी जो आहे तो तुमचा 19 जून रोजी रिझल्ट डिक्लेअर झाला होता आणि 10 दिवसानंतर कॅप राऊंडसाठी म्हणजे ॲडमिशनसाठी रजिस्ट्रेशन सुरू झालं होतं. तर 5-6 दिवसामध्ये ॲडमिशनसाठी रजिस्ट्रेशन सुरू होईल CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती. ठीक आहे. या येत्याला वीकमध्ये पण होऊ शकतं आणि CET सेलच्या वेबसाईटवरती नोटीस येईल, डेट्स पण येतील, कधीपासून रजिस्ट्रेशन सुरू होत आहे, कधीपर्यंत आहे. ओके. तर तुम्हाला हे पहिलं समजणं इम्पॉर्टंट आहे की 5-6 दिवसामध्ये रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू होऊ शकते किंवा नेक्स्ट किंवा त्यापेक्षा जास्त टाईम पण लागू शकतो. सेकंड थिंग, एकदा रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झाली तर ती किती दिवसासाठी असेल. युजली 10 दिवसाची रजिस्ट्रेशन प्रोसेस असते. म्हणजे 10 दिवसाचा टाईम दिला जातो. तुमच्या वेळेनुसार तुम्ही 10 दिवसाच्या आत कधी पण रजिस्टर करू शकता. 1 दिवसामध्ये रजिस्ट्रेशन प्रोसेस इझिली कंप्लीट होते. ठीक आहे. तर रजिस्ट्रेशन प्रोसेससाठी 10 दिवसाचा टाईम दिला जातो. कधी थोडा टाईम वाढवून पण दिला जातो नंतर, त्यासाठी नोटीस येते. तर तुम्ही कन्सिडर करा 10 ते 15 दिवसाचा टाईम तुमच्याकडे आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी. ओके. रजिस्ट्रेशन करताना ती कोणत्या वेबसाईटवरती जाऊन करायचं आहे, CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती. ठीक आहे. तुम्ही स्वतःच्या लॅपटॉपवरून, कम्प्युटरवरून करू शकता किंवा सायबर कॅफे किंवा नेट कॅफेमध्ये पण जाऊन करू शकता. सेकंड थिंग, त्यावेळेला तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं असेल, प्रत्येक कॅटेगरीचं वेगवेगळं पेमेंट असतं, ते CET सेलच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला करायचं असतं. जसं तुम्ही नर्सिंग CETची एक्झाम देण्यासाठी जसं केलं होतं तसं ॲडमिशनच्या टाईमला पण तुम्हाला करायचं असतं. ठीक आहे. रजिस्ट्रेशनच्या वेळेला काय काय असतं, तुमचे बेसिक डिटेल्स तुम्हाला एंटर करायचे असतात. ठीक आहे. तुमचा बोर्ड वगैरे, तुमचा 12चे मार्क्स आता आलेले आहेत, तर ते 12चे मार्क्स पण तुम्हाला ते PCBचे अपलोड करावे लागतील. ओके. नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग, सर्वात महत्त्वाची गोष्ट, डॉक्युमेंट्स. तुमच्या जे काही तुमचे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे असतात. आता कोणते कॅटेगरीसाठी कोणते डॉक्युमेंट्स लागतात, पूर्ण प्रोसेससाठी कोणते डॉक्युमेंट्स पाहिजे आहेत, त्यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केला आहे. तुम्हाला चॅनलवरती जायचं आहे किंवा यूट्यूबवरती तुम्ही सर्च करा, डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड फॉर MH नर्सिंग CET 2025 बाय लर्नरेट, किंवा चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा पिन कमेंटमध्ये पण तुम्हाला मी त्या व्हिडिओची लिंक प्रोव्हाइड करीन किंवा वर आय बटनमध्ये आली असेल. ओके. तर ह्या ठिकाणी पाहू शकता ऑलरेडी व्हिडिओ अपलोड, कोणत्या कॅटेगरीसाठी कोणते डॉक्युमेंट्स पाहिजे आहे त्यावरती मी व्हिडिओ अपलोड केला आहे. डॉक्युमेंट जर तुमच्याकडे नसतील तर प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो, ॲडमिशन कॅन्सल होऊ शकतं. ॲडमिशन कॅन्सल होण्याची शक्यता कमी असते, बट डोमेसाईल अगर तुमच्याकडे नसेल तर ते पण प्रॉब्लेम क्रिएट करू शकतं. तुम्ही अगर OBC, SC, BC, SC कॅटेगरी, ST कॅटेगरी, ठीक आहे, बाकीच्या ज्या रिझर्व कॅटेगरीचे स्टुडंटमध्ये येत असाल तर तुमच्याकडे ते कास्ट व्हॅलिडिटी, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर, हे जे काही मेन डॉक्युमेंट्स आहेत ते असणं गरजेचं आहे. ओके. सो जे काही डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड आहेत, बाकीचे पण डॉक्युमेंट्स असतात, ते तुम्हाला ते व्हिडिओ आहे तो कंप्लीट पहा. सेकंड थिंग, ठीक आहे, रजिस्ट्रेशनची प्रोसेस 10 ते 15 दिवसाचा टाईम दिला होता, ती 10 ते 15 दिवसाच्या टाईममध्ये सगळी रजिस्ट्रेशनची प्रोसेस कंप्लीट झाली, पेमेंट केलं तुम्ही आणि PDF फॉर्मॅटमध्ये सगळे डॉक्युमेंट्स अपलोड केले. त्यानंतर काय, ते झाल्यानंतर
1 ते 2 दिवसानंतर, ठीक आहे, 1 ते 2 दिवसानंतर तुमचं जे आहे रजिस्ट्रेशन नंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट डिक्लेअर होते. प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये काय असतं, तुमचा महाराष्ट्रामध्ये किती रँक आहे. म्हणजे समजा तुम्हाला 88% पडले असतील, ठीक आहे, 88% असतील, तर 88%वरती तुम्ही महाराष्ट्रामध्ये किती रँकवर आहात. म्हणजे तुम्ही 5000वे स्टुडंट आहात किंवा 5002 रँक आहे, किती पण असू शकतो, किंवा 800 रँक आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमचा रँक किती आहे बेस्ड ऑन युअर पर्सेंटाईल ते त्या ठिकाणी दिलेलं असतं, ठीक आहे. तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येते. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आल्यानंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट येते. आता तुम्ही म्हणाल फायनल मेरिट लिस्ट काय येते. फॉर एक्झाम्पल समजा ह्या ठिकाणी स्टुडंटनं डॉक्युमेंट चुकीचं अपलोड केलं आहे किंवा डॉक्युमेंट त्यांच्याकडे नव्हतं, पण तरीही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आली, ओके, आणि ते डॉक्युमेंट स्टुडंटकडं नाही आहे. सो त्यामुळे ते चेंजेस होऊन फायनल मेरिट लिस्ट येते. फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतर तुमचा त्यामध्ये फायनल रँक असतो. म्हणजे हा रँक तुमचा ॲडमिशनसाठी कन्सिडर होणार. ओके, कॅप राऊंडसाठी तुमचा हा रँक चेक केला जातो आणि त्या अकॉर्डिंग तुमचं कॉलेजमध्ये सिलेक्शन होतं. ओके, तर फायनल रँक म्हणजे काय, महाराष्ट्रामध्ये बेसिकली तुमचा रँक किती आहे त्याला SML पण बोलतात, स्टेट मेरिट लिस्ट. मेरिट लिस्ट येते, त्यामध्ये तुमचा रँक असतो. पर्सेंटाईलच्या अकॉर्डिंग तुम्ही महाराष्ट्रामध्ये किती नंबरला आहात, थोडक्यात असं असतं ते, ठीक आहे. त्यानंतर तुमचा कॅप राऊंड 1 सुरू होतो. फायनल मेरिट लिस्ट आली, त्यानंतर कॅप राऊंड सुरू होतं. म्हणजे तुम्ही जर बघाल तर बेसिकली 5-6 दिवसानंतर रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू होईल. 10 ते 15 दिवसाचा टाईम दिला जाईल रजिस्टर करण्यासाठी. तर थोडक्यात 10 ते 15 दिवस म्हणजे जवळपास 15 ते 20 दिवसानंतर कॅप राऊंड 1 सुरू होणार ॲज पर मागच्या वर्षीचं शेड्यूल. सो मागच्या वर्षीच्या शेड्यूलमध्ये असंच होतं, 15 ते 20 दिवसानंतर तुमचा कॅप राऊंड 1 सुरू झाला होता, ठीक आहे. सो कॅप राऊंड 1 सुरू होणार. कॅप राऊंड 1मध्ये काय असतं की सीट मॅट्रिक्स दिला जातो. आता तुम्ही म्हणाल सीट मॅट्रिक्स म्हणजे काय. सीट मॅट्रिक्स म्हणजे कोणत्या कॉलेजमध्ये कोणत्या कॅटेगरीसाठी किती सीट्स अवेलेबल आहेत ही सगळी माहिती CET सेल तुम्हाला देतं. ते कसे देतं, CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती एक PDF ते पाठवतं, ठीक आहे. ती तुम्ही डाउनलोड करू शकता. त्या PDFमध्ये सगळे कॉलेजेस असतात महाराष्ट्रातले जे पण आहेत, ज्याचं ॲडमिशन नर्सिंग CET थ्रू होणार, आणि कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत, SC साठी किती आहेत, ओपनसाठी किती आहेत, ठीक आहे, फिमेलसाठी, मेलसाठी, प्रत्येक कॅटेगरीच्या जागा प्रत्येक कॉलेजच्या त्या PDFमध्ये असतात. जेणेकरून कॅप राऊंड 1साठी जेव्हा तुम्ही कॉलेजेसचे नेम टाकाल, प्रेफरन्स लिस्ट बनवाल, त्यासाठी तुम्हाला हेल्पफुल असेल. ओके, तर सीट मॅट्रिक्स आल्यानंतर 1-2 दिवसांनी तुमचा कॅप राऊंड 1 सुरू होतो. कॅप राऊंड 1मध्ये तुम्हाला प्रेफरन्स फिलिंग करायची असते. प्रेफरन्स फिलिंग म्हणजे काय, तुम्हाला कोणत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन पाहिजे आहे त्याची कॉलेजची लिस्ट टाकायची असते. म्हणजे तुम्हाला वेगवेगळे कॉलेजेस त्या प्रेफरन्स लिस्टमध्ये टाकायचे असतात. त्यातलं तुम्हाला एखादं कॉलेज अलॉट होतं. आता ते कशावर होणार, ते तुमच्या रँकवर होणार, ठीक आहे. आता समजा तुमचा गव्हर्नमेंट कॉलेजेस तुम्ही पहिला एंटर केलात, ओके, आणि तुमचा रँक खूप खाली असेल, तुमचा स्कोअर कमी आल्यामुळे तुमचा रँक खाली असेल, तर तुम्हाला ते गव्हर्नमेंट मिळणार नाही. खालचे जे तुम्ही कॉलेजेस टाकला आहात ते मिळू शकतात. तर त्यासाठी तुम्हाला प्रेफरन्स फिलिंग करायची असते. आता तुमचे पर्सेंटाईल, तुमचा रँक आणि मागच्या वर्षीचे कट ऑफ वगैरे ॲनालाइज करून तुम्हाला प्रेफरन्सेस बनवावी लागते, ठीक आहे. तर आम्ही पर्सनलाइज काउन्सिलिंग लॉन्च केली आहे. मला माहितीच असेल, ऑलरेडी सीट्स फिलअप झाल्या आहेत. ओके, तर आम्ही 10 सीट्स एक्स्ट्रा ॲड केल्या आहेत, ठीक आहे, 10 सीट्स एक्स्ट्रा ॲड केल्या आहेत, ज्यामध्ये आम्ही स्वतः तुम्हाला पूर्ण काउन्सिलिंगची सपोर्ट प्रोव्हाइड करणार आहोत. प्रेफरन्स लिस्ट जी आहे ती आमची टीम स्वतः तुम्हाला ॲनालाइज, तुमचा पर्सेंटाईल, तुमचा रँक, ठीक आहे, तुमची कॅटेगरी, लास्ट इयरचा कट ऑफ, त्याच्या मागच्या वर्षीचा कट ऑफ, सगळे कट ऑफ वगैरे ॲनालाइज करून तुमचा प्रेफरन्स घेऊन बेस्ट कॉलेज आमची टीम तुम्हाला प्रोव्हाइड करेल, ठीक आहे. तर ऑलरेडी सीट्स फिलअप झाल्या आहेत, पण खूप स्टुडंटनी कॉल केले होते, रिक्वेस्ट केले होते, यासाठी आम्ही 10 सीट्स एक्स्ट्रा ॲड करत आहोत. कशाप्रकारे रजिस्टर वगैरे करायचं आहे त्याचा व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवरती मिळेल, किंवा ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट सेक्शनमध्ये तो व्हिडिओ पण मी ॲड करेन. डॉक्युमेंट कोणते लागणार आहे त्यासोबत हा पण व्हिडिओ अपलोड करेन, ठीक आहे. तर तुम्ही रजिस्टर करू शकता. आणि जर लिंक बंद झाली असेल तर सीट्स ऑलरेडी फिलअप आहेत. ओके, सो लिंक जर क्लोज झाली असेल तर सीट्स ऑलरेडी फिलअप आहेत. ओके, सो कॅप राऊंड 1 झाला, प्रेफरन्स फिलिंग झाली, त्यानंतर तुमची सिलेक्शन लिस्ट येते. म्हणजे तुमचं कोणत्या कॉलेजमध्ये ॲडमिशन झालेलं आहे, कोणतं कॉलेज तुम्हाला अलॉट झालं आहे ते सिलेक्शन लिस्टमध्ये त्या PDFमध्ये असतं. आता काही स्टुडंटना कॉलेज अलॉट होत नाही, कारण का त्यांचा पर्सेंटाईल कमी असतात, रँक खूप खाली असतो. ओके, अशा केसमध्ये तुम्ही कॅप राऊंड 2साठी इलिजिबल असता. ओके, तर सेम कॅप राऊंड 2 होतो, ठीक आहे. कॅप राऊंड 2 सुरू होतो. ज्या स्टुडंटना कॅप राऊंड 1मध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे, ठीक आहे, सिलेक्शन लिस्टमध्ये त्यांचं नाव आहे, ते त्या कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेऊ शकतात. जर घ्यायचं नसेल, कॅप राऊंड 2ला जायचं असेल, तरी पण त्यांना त्या कॉलेजला जाऊन व्हिजिट द्यावं लागतं आणि त्यांना त्या ठिकाणी जाऊन
ॲडमिशन कॅन्सलेशनचा फॉर्म भरावा लागतो जर त्यांना कॅपराऊंड 2ला जायचं असेल तर. समजा जर त्या स्टुडंटला जे कॉलेज मिळालं आहे कॅपराऊंड 1मध्ये, ठीक आहे, त्या कॉलेजमध्ये तो सॅटिस्फाईड असेल, म्हणजे त्याला ते कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तो त्या ठिकाणी जाऊन स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरतो. स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरल्यानंतर तुमचं ॲडमिशन तिथं फिक्स होतं, कन्फर्म. ठीक आहे. तर सेम मग कॅपराऊंड 2ला पण परत सीट मॅट्रिक्स येतो. सीट मॅट्रिक्स म्हणजे कॅपराऊंड 1मध्ये सीट फिलअप झाल्यानंतर किती जागा राहिल्या आहेत, किती सीट शिल्लक आहेत कोणत्या कॉलेजमध्ये, ते सीट मॅट्रिक्स 2मध्ये असतं, कॅपराऊंड 2च्या मॅट्रिक्समध्ये. पुन्हा कॅपराऊंड 2चा प्रेफरन्स फिलिंग होणार सेम, पुन्हा सिलेक्शन लिस्ट येणार, परत कॅपराऊंड 3 होणार. ठीक आहे, जर कॅपराऊंड 2ला नाही झालं तर. अशा प्रकारे प्रोसेस असते. होप्स की तुम्हाला संपूर्ण प्रोसेस समजली असेल. आणि प्रत्येक टॉपिकवरती या चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे. सो व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं कॉलेज सुरू झाल्यानंतरही स्कॉलरशिप्स वगैरे असतात गव्हर्नमेंटच्या, ज्याबद्दल स्टुडंटना माहिती नसतं. प्रायव्हेट स्कॉलरशिप्स असतात, गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिप्स असतात, जेणेकरून तुमची हॉस्टेलची सगळी फी माफ होते. हॉस्टेलची फी तुमच्या बँकेमध्ये जमा होते. त्यानंतर तुमच्या गव्हर्नमेंटच्या स्कॉलरशिप्स असतात, ठीक आहे, फिमेल कॅन्डिडेटसाठी, मेल कॅन्डिडेटसाठी, बँक्सच्या स्कॉलरशिप्स असतात. सो खूप प्रकारचे स्कॉलरशिप्स असतात, त्यावरती पण आपण व्हिडिओ अपलोड करतो. त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब कराल. ठीक आहे, तर जितकं होईल या व्हिडिओला शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि आपण मराठीमधून काही व्हिडिओज कंटिन्यू करायचं ठरवलं आहे. सो ह्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला टाईम टू टाईम मिळत राहील. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तब तक के लिए बाय बाय.